खांद्यातून हात वर नेताना दुखतोय, केस बांधताना दुखतायत, कपडे काढताना घालताना आपल्याला शोल्डरमध्ये पेन आणि स्टिफनेस जाणवत आहे, तर हे बऱ्याच केसेसमध्ये फ्रोझन शोल्डर असतं. तर फ्रोझन शोल्डर काय आहे, कशामुळे होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यावरती काय उपचार आहेत याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर मयुरी फ्रॉम डॉक्टर मयुरीज फिजिओथेरपी क्लिनिक. फ्रोझन शोल्डर म्हणजेच खांद्यामध्ये स्टिफनेस येणे. नावच तुम्हाला सांगून जातं फ्रोझन म्हणजेच काय, तुमचा सांधा जो आहे तो फ्रीज होतो. पेन होतच तर होतं, पण त्याच्यासोबत मूवमेंट देखील जड जातात. शोल्डरमधून हात अगदी एवढाच उचलला जातो किंवा हात असा पाठीमागे नेताना आपल्याला खूप जास्त प्रमाणात वेदना आणि स्टिफनेस या दोन्ही गोष्टी जाणवतात. तर हा फ्रोझन शोल्डर का होतो? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्रोझन शोल्डर युजली आपल्याला शोल्डरला काही जर्क बसल्यानंतर होतो आणि जेव्हा तो जर्क बसतो तेव्हा तिथे जी इंजुरी होते ती इंजुरी हील होताना टिश्यूज ज्या आहेत त्या फायबरस टिश्यूज फॉर्म होतात आणि अधेजन्स फॉर्म होतात. युजली हे डायबेटिक पेशंटमध्ये, ज्यांना हायपोथायरॉइड आहे अशा पेशंटमध्ये फार फ्रिक्वेंटली दिसतं. त्याचप्रमाणे फ्रोझन शोल्डर हा पोस्ट ऑपरेटिव्हली म्हणजे खांद्याची एखादी सर्जरी झाली असेल आणि त्यावेळेला जर आपण खांद्याची हालचाल नाही केली तर अशा वेळेला देखील आपल्याला फ्रोझन शोल्डर होऊ शकतो. तर फ्रोझन शोल्डरमध्ये घाबरून न जाता त्याची व्यवस्थित ट्रीटमेंट होणं खूप जास्त गरजेचं आहे. पेन होतं आहे म्हणून आपण साधारणतः युजली जे रुटीनली करतो ते म्हणजे औषध गोळ्या घेणे आणि पेन थांबवणे एवढं करतो. पण खरं सांगायचं तर फ्रोझन शोल्डरमध्ये औषध गोळ्या घेणे हा उपचारच नव्हे. त्याचं कारण म्हणजे फ्रोझन शोल्डर हा फक्त आणि फक्त तुम्ही त्याचा स्टिफनेस जेव्हा एक्सरसाइजेसनी कमी करता तेव्हाच कमी होतो. इनिशियल अक्यूट स्टेजला म्हणजे जेव्हा खूप अक्यूट पेन आहे, अतिशय जास्त पेन आहे, तेव्हा निश्चितच गोळ्या घेतल्या पाहिजेत. पण त्याचा अल्टिमेट इलाज जो आहे तो एक्सरसाइजेस हाच आहेत. एक्सरसाइजेसमध्ये पण सुपरवाइज्ड गायडेड एक्सरसाइजेस, कारण प्रत्येकाची फ्रोझन शोल्डरची फेज वेगवेगळी असते. मी बऱ्याच पेशंट्समध्ये बघते की आमच्याकडे यायच्या आधी ते पेशंट्स काहीतरी बघून कुणीतरी सांगितलंय म्हणून कसाही वाकडा तिकडा हात वर घ्यायचा, स्ट्रेच करायचा, अशा गोष्टी करतात. पण मग ह्याच्यामुळे काय होतं की त्यांच्या मसलला अजून जास्त इंजुरी होतोय, त्यांचा कॅप्सूल अजून जास्त ताणला जाऊन त्यांचं पेन खूप जास्त प्रमाणात वाढतं आणि मग याच्यामध्ये तुमचं हील होण्याचं जे ड्युरेशन आहे म्हणजे फ्रोझन शोल्डर कमी होण्याचं जे ड्युरेशन आहे ते अजून जास्त वाढतं. त्याचं कारण म्हणजे आधी मला ते तुमच्या वाकड्या तिकड्या एक्सरसाइज केल्यामुळे जी शोल्डरला दुखापत झालेली असते, कॅप्सूलला दुखापत झालेली असते, ती कमी करावी लागते आणि मग मला ॲक्च्युअल फ्रोझन शोल्डरच्या ट्रीटमेंटकडे वळता येतं. त्याच्यामुळे याचा ड्युरेशन वाढतो. म्हणून अनसुपरवाइज्ड एक्सरसाइज करणं अजिबातच रेकमेंडेड नाही आहे. सुरुवातीला युजली पेन कमी करण्यासाठी काही मशीन ट्रीटमेंट्स चालू केल्या जातात, पण फ्रोझन शोल्डरमध्ये मी डे 1 पासून एक्सरसाइजेस चालू करते. त्याचं कारण म्हणजे मी माझ्या प्रत्येक पेशंटला सांगते की फ्रोझन शोल्डरमध्ये जसा जसा तुमचा खांदा मोकळा होत जाईल तसं तसं तुमचं पेन देखील कमी होत जाईल. रात्रीचं दुखणं जे असतं ते सगळ्यात जास्त इरिटेटिंग असतं फ्रोझन शोल्डरच्या पेशंट्समध्ये. तर ते दुखणं देखील एक्सरसाइजेस करून जसा जसा शोल्डर मोकळा होतो तसा तसा तो पेन देखील कमी होतो. आणि याच्यामध्ये फक्त शोल्डर मोकळा करणं एवढं सोपं नाही आहे. शोल्डर मोकळा झाल्यानंतर ते स्नायू जे वीक झालेले असतात त्यांना देखील बळकटी द्यावी लागते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये खूप पेशन्स लागतात, कारण फ्रोझन शोल्डर कमी व्हायला 1 महिना ते 6 महिने एवढा ड्युरेशन लागू शकतो, डिपेंडिंग ऑन पेशंट्स स्टेट ऑफ दॅट फ्रोझन शोल्डर. त्याचप्रमाणे तुमची पेन बेअरिंग कपॅसिटी, डिपेंडिंग ऑन तुम्ही एक्सरसाइजेस किती करता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही किती सुपरवाइज्ड व्यवस्थित फिजिओथेरपिस्टकडून त्या करून घेत आहे. त्यामुळे फ्रोझन शोल्डरमध्ये गोळ्या, औषधं, रेस्ट आणि अनसुपरवाइज्ड एक्सरसाइजेस या 3 गोष्टींनी काहीही उपयोग न होता प्रॉपर एक्सरसाइजेसनी फायदा होतो. त्यामुळे मिसगाईड न होता, पेशन्स लूज न करता फ्रोझन शोल्डरसाठी लवकरात लवकर तुम्ही ट्रीटमेंट फिजिओथेरपिस्टकडे चालू करा किंवा अगदी आमच्याकडे सुद्धा तुम्ही याचे ऑनलाईन सेशन्स चालू करू शकता. आज आपल्यासोबत फ्रोझन शोल्डर ज्यांना झाला होता त्या देशपांडे काकू आहेत आणि घरच्या घरी आपण फ्रोझन शोल्डरसाठी एक्सरसाइजेस करणं आणि फिजिओथेरपिस्टच्या गायडन्सच्या अंडर एक्सरसाइजेस करणं याच्यामध्ये कसा फरक पडू शकतो हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहे.
घरी केलेल्या याच्यामध्ये थोडं जरी चुकलेलं असेल तर तिथं कोणीच आपल्याला सांगायला नसतं. बरोबर. इथं कसं तुम्ही स्वतः म्हणजे लक्ष पूर्ण 100% असतं प्रत्येक पेशंटवर. बरोबर. तर तेव्हा तुम्ही सांगत असता की अरे इतक्या अँगलला नाही हात घ्यायचा, इतक्या अँगलला पाय नाही घ्यायचा, असं तुम्ही सगळं समजावून सांगत असता. त्यामुळे तिथल्या तिथंच पटकन आपली चुकीची सुधारणा होती. आणि फिजिओथेरपीने किती फायदा होतो फ्रोझन शोल्डरमध्ये? फ्रोझन शोल्डरला तर मी तर म्हणते 100 आणि 101% म्हटलं तरी काही चुकीचं नाही. फक्त त्याला सातत्य हवं आहे आणि तेवढं करण्याची तुमची इच्छाशक्ती पाहिजे. बरोबर, अगदीच बरोबर. कारण फ्रोझन शोल्डरमध्ये पेन हे खूप जास्त प्रमाणात असतं, वेदना खूप असतात, पण त्या वेदनेला कुठेतरी हरवून एक्सरसाइजेस करून आपण फ्रोझन शोल्डरला देखील हरवू शकतो. हे निश्चितच आपण काकूंकडे बघून या वयामध्ये त्यांनी इतकं छान एक्सरसाइज करून फ्रोझन शोल्डरला हरवलेलं आहे आणि आनंदाचं आता मी पुढचं जीवन जगत आहे.